नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी. मित्रांनो, एका व्यक्तीने लग्न करायचं तर किती करायचं तुम्हाला आता सांगतो. एका पीडिताचा फोन आलेला, तसं देवाच्या कृपेने त्याचा डिवोर्स झाला, पण किती हाल अपेष्टामध्ये तो गेला ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर एक व्यक्ती म्हणजे एक बाई, तिचं लग्न झालं. ठीक आहे. BSFच्या बरोबर लग्न झालं. तर तो वारला. तर BSFच्या याच्यामुळे जसं लग्न झालं तर तिला एक मुलगा झाला त्याच्यापासून. ठीक आहे. आता तो नवरा BSFमध्ये होता, तर तो वारला. तर तिने काय केलं, सख्ख्या भावाशीच लग्न केलं त्याच्या. सख्ख्या भावाशी लग्न केलं. भावाला सांगितलं काय की आपण रिपोर्ट करायचा ना BSFला की आपण लग्न केलं करून, तर मी त्याच्या जॉबवरती लागते. ठीक आहे. असं करून मग तो पण हा बोलला ठीक आहे, आणि ती त्याच्या जॉबवरती लागली. ठीक आहे. तिचं ट्रेनिंग सुरू झालं, सगळं सुरू झालं. ठीक आहे. ट्रेनिंग सुरू असताना तिचं एकाशी प्रेम जमलं आणि ह्यांनी तिकडे डायरेक्ट ट्रेनिंगमध्येच तिने असंच लग्न केलं त्याच्याबरोबर. ठीक आहे. लग्न तर केलं प्लस त्याच्याबरोबर प्रेग्नेंट राहिली आणि आता घरी आली. ट्रेनिंग वगैरे सगळं झाल्यावरती घरी आली आणि आता कसं प्रेग्नेंट बाई कळते ना लगेच. तर सासरचे म्हणाले, अरे काय हे काय तू प्रेग्नेंट आहेस म्हणून कळलं आणि प्रेग्नेंट आहे म्हणून कळलं. तर तिच्या घरच्यांना सांगितलं, हे काय कसलं थर्ड क्लास हे केलं असं तसं बघ, बंडल बाई असं तसं बोलले. तर ती बोलली काय की तुम्हाला काय करायचं ते करा, मी काय हे नाही करणार, मी तिकडेच जाणार, असं करून ती बोलली. आणि तिच्या घरच्यांनी तिचं प्रेम प्रकरण झालं, त्याच्यामुळे तिचं गर्भपात केला फोर्सफुली. आणि नंतर कळलं की जिच्याबरोबर लग्न झालेलं होतं त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, त्याला मुलगी वगैरे, त्याचा पूर्ण संसार आहे व्यवस्थित, तरी पण हिच्याशी लग्न केलेलं. आणि ह्यांचं लग्न तर ग्राह्यच नाही, आणि हिने ह्याच्याबरोबर डिवोर्स पण नाही घेतला. जो सक्का भाऊ होता त्याच्याबरोबर डिवोर्स पण नाही घेतला. आता करायचं काय, ना घरका ना घाटका, आता इकडे पण नाही आणि तिकडे पण नाही. मग तिने काय केलं, चौथ्याबरोबर जो पीडित त्याचा फोन आलेला त्याच्याबरोबर लग्न केलं. आणि तो जो पीडित होता त्याच्या वहिनीने म्हणजे मावशीच्या, आता काय सांगू तुम्हाला, तुमचं जरा डोकं जरा हे होत असेल, गोंधळ होत असेल, पण नीट ऐका काय बोलतोय. त्याच्या सख्ख्या मावशीच्या सुनेने हे स्थळ आणलेलं, कारण का ती पण BSFमध्ये होती. ठीक आहे. तर तो आता सख्ख्या नातेवाईकांना स्थळ आलं म्हणून त्याने लग्न केलं. नंतर त्याला कळलं की त्या वहिनी आणि तिचा भाऊ आणि ही जी बाई आहे हिचं प्रेम प्रकरण आहेत, असं करून त्याला नंतर उघडकीस आलं. तर ते नशिबाने तो त्याच्यामधनं सुटला सगळं. पण असं सगळं असतं. पण तुमच्या एकदम जवळच्या माणसाने जरी तुम्हाला स्थळ आणून दिलं तरी पण तुम्ही लग्न करताना 10 वेळा चौकशी करा, असं सगळं होतं. आणि त्यांनी जो आहे दुसरा नवरा जो होता त्याने रिपोर्ट केला BSFमध्ये की बाबा हिचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, असं तसं केलेलं, आणि तिचा जॉब गेला. BSFवाल्यांनी ॲक्शन घेतली, तिचा जॉब गेला. ठीक आहे. तर कसं कर्माचं फळ ह्या जन्मी भेटतंच आहे, पण ती अजून 5व्याच्या शोधामध्ये आहे. तर व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.